नमस्कार. मी आशिष हणक कुलकर्णी, मिशन हायस्कूल बारामती. आपलं सर्वांचं या सत्रामध्ये स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या पाठाला सुरुवात करत आहोत. या पाठामध्ये आपणाला काय शिकायचं आहे तर सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. शरीरामध्ये अन्नपदार्थाचं पचन होऊन त्यापासून विद्राव्य पोषक तत्वे निर्माण होतात. शरीरामध्ये अन्नपदार्थांचं पचन होऊन, कशाचं पचन होतं? अन्नपदार्थांचं पचन होऊन त्यापासून विद्राव्य पोषक तत्वे निर्माण होतात. ही पोषक तत्वे रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पोचवली जातात. ही जी पोषक तत्व आहेत ती रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पोचवली जातात. श्वसन क्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. पेशीत त्यापासून ऊर्जा निर्मिती होते. पहा, श्वसन क्रियेतून, कुठल्या क्रियेतून? श्वसन क्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन, कोणता वायू? ऑक्सिजन वायू देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो आणि मग पेशीत त्यापासून ऊर्जा निर्मिती होते. या ऊर्जेमुळं शरीराची सर्व कार्य सुरळीत चालतात. पोषक तत्वेच शरीराची वाढ आणि विकास घडवून आणतात. ही जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होती, या ऊर्जेमुळे शरीराची सर्व कार्य सुरळीत चालतात. पोषक तत्व जे आहेत तीच शरीराची वाढ आणि विकास घडवून आणतात. संतुलित आहाराचं शरीरासाठी काय महत्त्व आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तांपासून शिकत आलेलो आहोत संतुलित आहार. या संतुलित आहाराचं शरीरासाठी काय महत्त्व आहे? संतुलित आहारात असलेल्या कर्बोदक, प्रथिन, मेद, जीवनसत्व आणि खनिजे यामुळं शरीराची निरनिराळी कार्य पार पाडतात. कोणती कोणती पोषण तत्व सांगितली संतुलित आहारामध्ये? कर्बोदक, प्रथिने, मेद, जीवनसत्वे आणि खनिजे यामुळे शरीराची निरनिराळी कार्य पार पडतात. संतुलित आहारात या सर्व अन्न घटकांचं योग्य प्रमाण असल्याने, हे जे अन्न घटक आहेत कर्बोदक, प्रथिन, मेद, जीवनसत्व आणि खनिज, ह्या सर्व अन्न घटकांचं संतुलित आहारात योग्य प्रमाण असल्यानं स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे. पहा, स्नायू शरीरात कोणकोणतं कार्य पार पडतात? स्नायूंचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. यापैकी ऐच्छिक स्नायू शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात. स्नायूंचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. यापैकी जो ऐच्छिक स्नायू, कोणता? ऐच्छिक स्नायू शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात. तर अनैच्छिक स्नायू, दुसरा प्रकार, अनैच्छिक स्नायूंमुळं शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्त्वाच्या क्रिया होतात. हे जे अनैच्छिक स्नायू आहेत, या अनैच्छिक स्नायूंमुळं शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्त्वाच्या क्रिया होतात. जसे जठर, आतडे अशा अवयवांची कामे
अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. पहा, जठर आणि आतडं ही अत्यावश्यक असे अवयव आहेत आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे. या काही महत्त्वाच्या ज्या क्रिया आहेत या शरीरांतर्गत होत असतात आणि त्या क्रियांची ती जे जठर आणि आतडं हे जे अवयव आहेत या अवयवांची कामं अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. अशा अवयवांची कामे अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. हृदय स्नायू हे तिसऱ्या प्रकारचे महत्त्वाचे स्नायू. कोणते? हृदय स्नायू. बघा, हृदय स्नायू हे तिसऱ्या प्रकारचे महत्त्वाचे स्नायू हृदयाचे सर्व कार्य नियंत्रित करतात. तिसरा जो प्रकार आहे स्नायूचा, हृदय स्नायू, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिसऱ्या प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे स्नायू हृदयाचे सर्व कार्य नियंत्रित करतात. स्नायूंमध्ये कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो. स्नायूंमध्ये कशाचा साठा केला जातो? कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो. पाचक रसाचं पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे हे आपण पाहूयात. आपलं जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेमध्ये जो पाचक रस स्त्रवतो त्याचं पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? पहा, पाचक रसामध्ये निरनिराळी विकरे असतात. काय असतात पाचक रसामध्ये? निरनिराळी विकरे असतात. यातील बरीचशी उत्प्रेरकासारखी कार्य करतात. तुम्ही उत्प्रेरकाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. उत्प्रेरक केवळ ज्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, केवळ उपस्थितीमुळे, परंतु तो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, अशा पदार्थाला आपण उत्प्रेरक म्हणतो. तर पाचक रसांमध्ये अशी निरनिराळी विकरे असतात. यातील बरीचशी विकरे उत्प्रेरकासारखी कार्य करतात, म्हणजे पचनक्रियेचा वेग थोडक्यात ते वाढवतात. त्यांच्यामुळे अन्नपचनाची क्रिया जलद होते. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की ही जी विकरं आहेत पाचक रसामध्ये असलेली, ही विकरं उत्प्रेरकांसारखी कार्य करतात आणि त्यांच्यामुळं अन्नपचनाची क्रिया जलद होते. जठरातील पाचक रसामुळं, कुठल्या अवयवातील? जठरातील पाचक रसामुळं शरीरातील सामू देखील आम्लधर्मी होतो. आतड्यातील पाचक रसामुळं तो आम्लारीधर्मी होतो. पहा कसा फरक पडतो. सामूबद्दल देखील आपण माहिती घेतलेली आहे, pH ज्याला म्हणतो आपण. जठरातील पाचक रसामुळं शरीरातील सामू देखील आम्लधर्मी होतो, ॲसिडिक होतो. तर आतड्यातील पाचक रसामुळं तो आम्लारीधर्मी होतो, बेसिक. म्हणजे अशा प्रकारे पाचक रसामध्ये असलेली जी निरनिराळी विकरं आहेत ती पचन संस्थेमध्ये उत्प्रेरकांसारखी कार्य करतात आणि त्यांच्यामुळं अन्नपचनाची क्रिया जलद होते. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ म्हणजे कसले पदार्थ? नको असणारे पदार्थ. जे पदार्थ जर शरीरात साठून राहिले तर त्याचा दुष्परिणाम शरीरावरती होऊ शकतो. आणि म्हणून मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ, मूत्र, मलमूत्र, हे टाकाऊ पदार्थ जे आहेत हे शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? तर पहा, उत्सर्जन संस्था ही मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ, नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कार्यरत असते. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? आपण वेगवेगळ्या संस्थांचे या ठिकाणी कार्य पाहत आहोत. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत जी ऊर्जा शरीराला आपल्या गरजेची असते त्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? तर रक्ताभिसरण संस्थेमुळेच पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. रक्ताभिसरण संस्थेमुळंच ही फार महत्त्वाची संस्था, इंद्रिय संस्था आहे.
रक्ताभिसरण संस्थेमुळेच पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. पेशीकडे काय काय पाठवलं जातं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे जे आपण अन्न खातो ते. आणि श्वसन संस्थेकडून काय पाठवलं जातं? ऑक्सिजन. तर अशा प्रकारे रक्ताभिसरण संस्थेमुळं पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. रक्तात असलेल्या लोहित रक्तकणिका, कोणत्या रक्तकणिका? लोहित रक्तकणिका म्हणजे तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. काय वाहून नेण्याचं कार्य करतात? ऑक्सिजन. तांबड्या रक्तपेशी. हृदयाकडून पाठवलेलं रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं. प्रत्येक पेशीत या ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणाने ऊर्जा निर्मिती होत असते. पहा, तांबड्या रक्तपेशी काय करतात? ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. हृदयाकडून पाठवलेलं रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं. प्रत्येक पेशीत या ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणानं ऊर्जा निर्मिती होत असते. ग्लुकोजच्या रेणूपासून काय कुठल्या क्रियेने? ऑक्सिडीकरण. कारण ऑक्सिडीकरण का होतंय? कारण ऑक्सिजन वाहून आणला जातो. तो ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचवला जातो आणि मग प्रत्येक पेशीमध्ये या ऑक्सिजनच्या साहाय्याने, कोणत्या वायूच्या साहाय्याने? ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणाने ऊर्जा निर्मिती होत असते. मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे? मानवी शरीरात दोन यंत्रणांद्वारे, किती यंत्रणांद्वारे? दोन यंत्रणांद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केले जाते. मानवी शरीरामध्ये दोन यंत्रणा आहेत. त्या दोन यंत्रणांद्वारे परिणामकारकरित्या इफेक्टिव्हली समन्वय आणि नियंत्रण केले जाते. या यंत्रणा म्हणजे चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण होय. लक्षात ठेवा, मानवी शरीरात दोन यंत्रणा आहेत. ज्या यंत्रणांद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केलं जातं त्या यंत्रणा म्हणजे चेता नियंत्रण आणि दुसरी आहे रासायनिक नियंत्रण. या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणांमुळं शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन होतं. कसं नियमन होतं? पद्धतशीर नियमन होतं. आपल्या शरीरामध्ये ज्या विविध क्रिया चालू असतात त्या विविध क्रियांचं या यंत्रणांमुळं पद्धतशीर नियमन होतं आणि त्या क्रमवार घडवून आणल्या जातात. क्रमाने घडून आणल्या जातात. क्रमवार म्हणजे क्रमाने घडून आणल्या जातात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया घडतात वेगवेगळ्या, त्या क्रियांचं नियंत्रण या दोन यंत्रणांमुळं होतं आणि ह्या यंत्रणांमुळं शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांचं पद्धतशीर नियमन होतं आणि या क्रिया क्रमवार घडवून आणल्या जातात. सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्यरत असतात. मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था, श्वसन संस्था असेल, पचन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, तर मानवी शरीरांमध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे अखंडपणे कार्यरत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य, अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी त्यांना अखंडपणे
ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ, कोणते अन्नपदार्थ? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. पहा, या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आपल्याला इथं कळते की अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते या यंत्रणांना. ती कुठून मिळते? कर्बोदक, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ, कोणते अन्नपदार्थ नीट लक्षात ठेवायचे? कर्बोदक, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. प्रत्येक पेशीमध्ये एक महत्त्वाचं अंग आपल्याला माहिती आहे, तंतुकणिका. या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण गरज भासते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे, कोणत्या संस्थेद्वारे? परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेचेही या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. ऊर्जा निर्माण होणं खूप गरजेचं आहे. ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. ह्या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठीही ऊर्जेची गरज भासतेच. आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात, यासाठी ते अन्न निर्मिती करतात. वनस्पती काय करतात? स्वतःचं पोषण स्वतः करतात, म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः निर्माण करतात. काही अन्न वनस्पती स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. वनस्पती काय करतात? त्यांनी जे तयार केलेलं अन्न आहे त्यातील काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित म्हणजे उरलेलं जे अन्न आहे ते फळं, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्य म्हणजेच कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे मिळवतो. वनस्पती काय करतात? अन्न स्वतः तर वापरतातच, परंतु उर्वरित अन्न फळं, पानं, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात आणि मग ह्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचं आपण सेवन करतो आणि त्यापासून आपण विविध पोषक द्रव्ये म्हणजे कर्बोदक, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो? यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो? पहा, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकांपासून आपल्याला सुमारे 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. यासाठी आपण कोणकोणते अन्नपदार्थ खातो हे पुन्हा इथे या ठिकाणी दिलेलं आहे. दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी,
तांदूळ यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदकं मिळतात आणि ह्या कर्बोदकांमधून आपल्याला 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपण अभ्यास करणार आहोत. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचं सेवन करत असतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत, कधी विचार केला आहे का? पहा, आपण अनेक खेळ, मग क्रिकेट असेल किंवा इतर जे खेळ आहेत, या खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन, इंटरवल घेऊन काही पदार्थांचं सेवन करतात. मग असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? तर पहा, खेळ खेळल्यामुळं खेळाडू मोठ्या प्रमाणात खेळ खेळल्यामुळं त्यांना थकवा जाणवतो. खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. खेळ खेळत असताना त्यांना खूप घामही येतो व त्यामुळं त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे प्रमाण देखील कमी होते. खेळ खेळत असताना आपण पाहतो त्यांना खूप घाम येतो आणि त्यामुळं त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचं प्रमाण देखील कमी होतं. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्यांच्या नंतरच्या खेळावर विपरीत परिणाम होऊ नये, विपरीत म्हणजे वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांना असे पदार्थ असलेले सरबत, पाणी देणं आवश्यक असतं. त्यांच्या नंतरच्या खेळावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांना असे पदार्थ असलेले सरबत किंवा पाणी देणं आवश्यक असतं. त्यामुळं त्यांच्या शरीरातील सर्व इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे प्रमाण पुन्हा समतोल येते. पहा, ते सरबत आणि पाणी त्यांना का द्यायचं आहे? तर हे पदार्थ घेतल्यामुळं त्यांच्या शरीरातील सर्व इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे प्रमाण पुन्हा समतोल येते. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी देखील त्यांना मदत होते. श्वसन म्हणजे काय? श्वसनाची क्रिया कशी घडते? सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. सात्मीकरणाचा अर्थ देखील आपण मागील वर्षी पाहिलेला आहे. सात्मीकरण झालेल्या अन्नापासून, कसल्या अन्नापासून? सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. बाह्य श्वसन केल्यावर वातावरणातील हवा फुफ्फुसात शिरते. त्या हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो. हवेतील ऑक्सिजन कशात मिसळतो? रक्तात मिसळतो. त्याचवेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडून नाकावाटे वातावरणात परत सोडला जातो. पहा, हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो, त्याचवेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड, कोणता वायू? कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडून नाकावाटे वातावरणात परत सोडला जातो. त्यानंतर लोहित रक्तकणिकांच्या साहाय्याने, कोणत्या? लोहित रक्तकणिकांच्या साहाय्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. महत्त्वाचं नीट लक्षात ठेवा, लोहित रक्तकणिकांच्या साहाय्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. इथं पेशीतील तंतुकणिकांमध्ये पेशी श्वसन होते. श्वसनाच्या वेळी शोषून घेतलेल्या वायूतील ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत केला जातो. श्वसनाच्या वेळी शोषून घेतलेला वायू जो आहे त्या वायूतील ऑक्सिजनचा वापर, कोणत्या वायूचा वापर? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत केला जातो. अन्न घटकांचं ऑक्सिडीकरण होऊन ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. ATPचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ऊर्जा संपन्न संयुग. अन्न घटकांचं ऑक्सिडीकरण होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते
अशा रीतीने श्वासोच्छ्वास क्रियेने श्वसन सुरू राहते व सतत ऊर्जेचा पुरवठा होतो. धन्यवाद.